सोलापूरच्या सरहद्दीवर संत गजानन महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत। मेघवृष्टीने भाविक आणि बळीराजा दोघेही सुखावले। सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर संत श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचे अभूतपूर्व आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले। पालखी सोलापूरच्या हद्दीत दाखल होताच आकाशातून झालेल्या मेघवृष्टीने जणू निसर्गानेच महाराजांच्या आगमनाला वंदन केले। भाविक वारकरी चिंब भिजले तर पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही समाधान फुलले। कासेगाव पाटी येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी, ग्रामस्थ आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली। आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे, सरपंच यशपाल वाडकर यांच्यासह प्रशासन आणि विविध मान्यवरांनी पालखीचे स्वागत केले। उळे गावात मुक्कामानंतर पालखी सोलापूर शहरात दाखल होणार असून भाविकांसाठी दर्शन, भजन, कीर्तन आणि महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे। भक्ती, उत्साह आणि वरुण राजाच्या कृपेमुळे यंदाचा पालखी प्रवेश अविस्मरणीय ठरला। जय श्रीराम। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सेवा कार्य विभागाच्या वतीने आज शेगावीचा राणा श्री गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर उळे कासेगाव तांबरवाडीच्या दरम्यान आपण यावर्षी स्वागताचा हा पहिल्यांदा आपण उपक्रम जो केला त्या उपक्रमाच्या या आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या प्रांताच्या धर्माचार्य संपर्क विभागाचे पोलीस सदस्य हरिभक्तपरायण श्री डोंगरे महाराज, आपल्या सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष श्री विष्णुपंत मोंडे पाटील, उपाध्यक्ष श्री ॲडव्होकेट केदार पाटील शेळगीकर, जिल्हा मंत्री जयदेवजी सुरोसे, त्याचबरोबर बजरंग दलाचे जिल्हा संयोजक आपले अभयकुमार फुलते, सेवा कार्य विभागाचे प्रमुख राजेश इनगंटी, समरस आयामाचे श्री चंद्रकांत कुलकर्णी, धर्मचरण विभागाचे जिल्हा संयोजक अविनाश माने आणि आपण सर्व उपस्थित विश्व बजरंग दलाचे कार्यकर्ते यांच्या वतीने आज आपण पालखी सोहळ्याचं स्वागत केलेलं आहे। या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने कासेगाव ग्रामस्थांच्या वतीने चहापानाची, अल्पहाराची व्यवस्था पालखीतल्या सेवेकरांसाठी केली होती। या उपक्रमामध्ये विष्णू परिषदचा सहभागसुद्धा होता आणि या निमित्ताने आपण सर्व भाविक भक्तांची स्वागताची जी योजना केली होती त्या योजनेमध्ये विष्णू परिषदच्या सेवा कार्य विभागाचं जे योगदान लाभलं, पुष्पवृष्टी केली आणि आपले अध्यक्ष श्री मोंडे पाटील यांच्या हस्ते पालखीचं स्वागत पुष्पहाराने करण्यात आलं आणि या ठिकाणी आपण पालखीचं स्वागत उत्सुकने केलं। या सर्वांच्या वतीने आपण स्वागताचा हा जो उपक्रम केला त्या सगळ्यामध्ये कासेगाव, उळेगाव, तांबरवाडीचे ग्रामस्थ पण सहभागी झाले होते। कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर, संदीप क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित होते। या सर्वांचंही आपण या निमित्ताने स्वागत करूया। जय श्रीराम। जय श्रीराम। जय जय श्रीराम। जय जय श्रीराम।